नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमा जवळ आली आहे आणि प्रत्येक महिलेची इच्छा असते की याच खास दिवशी सुंदर, पारंपरिक आणि आकर्षक दिसावं. पण नेमकी कोणती साडी घालायचा हा प्रश्न अनेकांना पडत असतो. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत वटपौर्णिमेसाठी 5 ट्रेंडिंग साड्या, ज्या सध्या महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. 1. पश्मिना सिल्क साडी. पश्मिना सिल्क साडी ही सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. या साडीचे फॅब्रिक अतिशय मऊ, हलके आणि आरामदायक असते. यावरील आकर्षक प्रिंट्स आणि सुंदर बॉर्डर साडीला एक एलिगंट लुक देतात. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भरपूर वेळ साडी नेसावी लागते, त्यामुळे कम्फर्ट आणि स्टाईल दोन्ही हवे असतील तर पश्मिना सिल्क साडी हा उत्तम पर्याय ठरू शकतो. नंबर 2. कलांजली पैठणी. पारंपरिक आणि राजेशाही लुक हवा असेल तर कलांजली पैठणीपेक्षा सुंदर पर्याय नाही. मोर, कमळ आणि पारंपरिक डिझाईन्समुळे ही साडी आकर्षक दिसते. विशेषतः लाल, जांभळा, हिरवा आणि राणी रंगातील कलांजली पैठणी वटपौर्णिमेसाठी महिलांची पहिली पसंती बनली आहे. नंबर 3. शिवशाही पैठणी. शिवशाही पैठणीची खासियत म्हणजे तिची पारंपरिक रचना आणि सुंदर जरीवर्क. ही साडी नेसल्यावर अगदी महाराष्ट्रीयन रॉयल लुक मिळतो. नथ, चंद्रकोर टिकली आणि पारंपरिक दागिन्यांसोबत शिवशाही पैठणीची जोडी अप्रतिम दिसते. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सर्वांच्या नजरा स्वतःकडे आकर्षक करू इच्छिता तर ही साडी उत्तम पर्याय ठरते. नंबर 4. नारायणपेठ पैठणी. नारायणपेठ साडी ही महाराष्ट्राची ओळख मानली जाते. साधी पण अत्यंत देखणी अशी ही साडी प्रत्येक वयोगटातील महिलांना शोभून दिसते. जर तुम्हाला पारंपरिक आणि सोज्वळ दिसायचे असेल तर नारायणपेठ साडी नक्की निवडा. नंबर 5. बनारसी सिल्क साडी. वटपौर्णिमेसाठी बनारसी सिल्क साडी देखील खूप ट्रेंडमध्ये आहे. यावरील जरीवर्क, बुट्टे आणि रिच डिझाईनमुळे साडी खूपच आकर्षक दिसते. विशेषतः लाल, मरून, हिरवा आणि मॅजेंटा रंगातील बनारसी साड्या सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. तर मैत्रिणींनो, या होत्या वटपौर्णिमेसाठी 5 ट्रेंडिंग साड्या. यापैकी तुम्हाला कोणती साडी सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला आणि अशाच फॅशन व साडी कलेक्शनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.